मित्रांनो, आपण बनवूया मस्त गरमागरम दह्याची कढी। त्यासाठी आपण पहिले मिक्सर मधून दही आणि थोडंसं बेसन ग्राइंडर करूया। त्यानंतर कढईत तेल टाकू, त्याच्यामध्ये ते तेल मस्त गरम होऊ देऊ। गरम झाल्यानंतर आपण आपल्या दह्याच्या कढीसाठी लागणाऱ्या साहित्यामधलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपण त्या कढईमध्ये छान असं लालसर होईपर्यंत त्याला होऊ देऊ मस्त तेलात। त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या टाकू, त्याला पण छान असं तेलामध्ये थोडंसं 2 मिनिट होऊ देऊ। त्यानंतर हळद टाकू, त्यानंतर आपण चवीला मीठ टाकू, मस्त ते असं फिरवून घेऊ। आणि त्यानंतर त्या कढईमध्ये आपण टाकूया दही आणि बेसनाची केलेली ग्राइंडर केलेलं दही, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी लागते ते टाकू आणि त्याला मस्त फिरवू। ते बघा पाणी टाकतच आहे आणि छान त्याला असं कलर येते। आता मस्त कलर येईपर्यंत त्याला मस्त फिरूया। मस्त हिवाळ्याच्या दिवसामध्ये कढी, गरमागरम कढी आणि चपाती खायला मजा येते। त्याच्यामध्ये आपण त्या कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकू आणि त्याला उकळी येईपर्यंत आपण गॅसवरच ठेवू। त्याला असं स्पूननी असं ढवळू आणि ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये असं एक सारखं होईल ते छान। त्यानंतर उरलेली आपण पुन्हा कोथिंबीर टाकली म्हणजे शिल्लक राहिलीच नाही पाहिजे। आणि त्याला मस्त होऊ देऊ। बघा किती छान कलर आला, मस्त येलो बघा। खायला मस्त गरमागरम कढी, मस्त उकळ्या येतात त्याला, मस्त फिरवली। आता खायलाही मस्त। मला तर पाणी सुटलं मित्रांनो तोंडाला, असं वाटते कधी खाऊ कधी नाही। बघा उकळी आली मस्त।